नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये क्लिअर कट ब्रेकडाऊन बघायला मिळाला निफ्टीमध्ये, जो ऑक्टोबरच्या आसपास 24,500 वरून ज्या पद्धतीनं राईज होऊन वन वे 26,000 आलेली आणि तिथून जी ट्रेंड लाईन येत होती ती ऑलमोस्ट 26,000च्या आसपास होती ती. पण कालही मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आपण म्हटलं की 26,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्या खाली तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते. आणि आज जसं 26,000 ब्रेक झाला, लॉंग पोझिशन्स ऑलमोस्ट बऱ्यापैकी ट्रॅप झाल्या. त्यानंतरनं एक सेल ऑफ बघायला मिळाला, कंटिन्यू स्लाईड बघायला मिळाली निफ्टीमध्ये 26,000 ते 26,900पर्यंत वन वे निफ्टी कंटिन्युअसली खाली आली ग्रॅज्युअली. आणि टेक्निकली एक ब्रेकडाऊन बघायला मिळतो आहे आपल्याला, ज्या पद्धतीने निफ्टीनं आज 26,000 ब्रेक करून क्लोजिंग दिले. जवळपास 250 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी आहे. बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंट मायनस आहे. आणि हा एक शॉर्ट टर्म ब्रेकडाऊन मला असं वाटतं टेक्निकली आहे आणि आपल्याला फर्दर लोअर लेवल्स निफ्टीवर बघायला मिळतील. बँक निफ्टी अजून ट्रेंड लाईनवर इंटॅक्ट आहे, पण समहाऊ 59,500च्या खाली जर आला तर तिथंही ब्रेकडाऊन येईल आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा फर्दर ब्रेकडाऊन येऊ शकतो आणि लोअर लेवल्स बघायला मिळू शकतात. आजचं फॉलच्या मागं कारण टेक्निकली आहे, बरेच दिवस मार्केट जे आहे ते नवीन लाईफ टाईम हाय बनवल्यानंतरनं आणि खास करून या सोमवारपासून या 4 दिवस निफ्टी कंटिन्यू खाली येते आणि हायर लेवलवरून बऱ्यापैकी डिक्लाइनिंग करत आला. हा एक टेक्निकली रिझनही आहे. FIs विक्री करत आहेत तेही रिझन आहे. आणि त्यासोबत ट्रम्पनी सडनली कॉमेंट केलेली की जवळपास 500% टेरिफ जो कोण रशियन ऑइल घेईल त्या कंट्रीजवर लावण्यासाठी निर्देश, म्हणजे थोडेसे चर्चा त्यांची अशी आहे. आणि ती न्यूज मार्केटमध्ये एक रुमरही असू शकते, पण बऱ्यापैकी त्या न्यूजमुळे सुद्धा मार्केटवर आज दबाव राहिला. पण तशी कोणती ऑफिशियली न्यूज नाही आहे की ट्रम्प यांनी तशा पद्धतीनं कमेंट केलं आहे की 500% टेरिफ्स रशियन ऑइल जी कंट्री घेईल त्यावर लावेल, इन्क्लुडिंग मग इंडिया आहे, चायना आहे, ब्राझील आहे. बऱ्यापैकी ज्या कंट्रीज आहेत त्या रशियन ऑइल आपण बाय करते, पण ती रुमर आहे, अजून ऑफिशियल न्यूज नाही आहे. पण तेही एक रिझन आहे आजच्या या फॉलमध्ये असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल FIची विक्री, टेक्निकल ब्रेकडाऊन आणि लेटेस्ट टेरिफच्या न्यूज यामुळं निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन बघायला मिळालं. त्यामुळे मला वाटते फर्दर लोअर लेवल्स जर आपण 26,000 नाही क्लाइम करू शकलो तर फर्दर लोअर लेवल्स आपल्याला येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळतील. मे बी 25,500 ते 25,200पर्यंत सुद्धा खाली कदाचित जाऊ शकते. त्यावर टेक्निकली ट्रेड करायचं असेल उद्यासाठी खास करून तर निफ्टी 25,800 निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,800 ब्रेक केला, 25,800, 850 ब्रेक केला तर निफ्टी 25,700पर्यंत उद्याच्या सेशनमध्ये तरी खाली जाऊ शकते. 25,700 एक सपोर्ट आहे. 25,700 बंद झाल्याच्या खाली गेला तर 25,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला 25,800 पहिला सपोर्ट, 25,800च्या खाली 25,700 आणि त्यानंतर 25,500 या 3 सपोर्ट लेवल्स निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी आहेत. हायर लेवलला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 26,000. 26,000च्या वरती गेलं तरच कदाचित शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि रिकव्हरी येऊ शकते. पण त्याचे चान्सेस एकदम मायनर आहेत की निफ्टी 26,000च्या वरती जाईल, कारण हायर लेवलला FIचं सेलिंग जे आहे ते कंटिन्यू आहे आणि गेले जसे FIs आलेत परत बऱ्यापैकी सेलिंग करत आहेत. कालही जवळपास 1,700 करोडचं सेलिंग FIsने केले. त्यामुळे हायर लेवलला 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि मला वाटते तो सध्या तरी आजच ब्रेक केला आहे 26,000. त्यामुळे उद्या थोडे चान्सेस कमी आहेत की 26,000 क्रॉस करून आपण वरती जाईल. त्यामुळे थोडंसं उद्या कॉशियस राहणं गरजेचं आहे की फर्दर लोअर लेवल्स निफ्टीला बघायला मिळतील. त्यामुळं पहिला 25,800, त्याच्या खाली 25,700 आणि त्यानंतर 25,500 हे 3 सपोर्ट लेवल्सनुसार तुम्ही काम करू शकता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 60,000च्या खाली थोडासा विकनेस होईल. काली आपण व्हिडिओमध्ये बनलेलं 59,700 सपोर्ट आहे. 59,700 खाली 59,500 आणि ऑलमोस्ट आज निफ्टीने 59,500 सुद्धा टच केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये 59,500 पहिला सपोर्ट आहे उद्यासाठी. 59,500च्या खाली गेला तर 59,200पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 59,200 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी आणि हायर लेवलला 60,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी आता इंटॅक्ट आहे. 60,000च्या वरती गेलं तरच फर्दर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं, अदरवाईज मार्केटला फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते बँक निफ्टीमध्ये सुद्धा. त्यामुळं बँक निफ्टीसुद्धा थोडंसं 59,500 जर उद्या ब्रेक झाला तर फर्दर विकनेस दाखवू शकतं आणि ओव्हरऑल थोडंसं मार्केटचा ट्रेंड ज्या पद्धतीनं आहे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. आज NSEमध्ये 439 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 2470 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 4 शेअर वाढले, बाकी 45 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट जास्त आहे. किरकोळ काही शेअर्स वाढलेले आहेत NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये. सेक्टर इंडिसाइजमध्ये ऑल ओव्हर सगळे सेक्टर्स
मायनसमध्ये जाऊन बंद झाले आहेत. ब्रॉड बेस सेलिंग प्रेशर बघायला मिळते आणि आजचा फॉल लीड केला आहे मेटल, एनर्जी, रिअल्टी सेक्टरने. त्यापाठोपाठ IT, फार्मा, बँक्स, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आणि ऑइल अँड गॅस या सगळ्याच सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आणि ऑलमोस्ट सगळे सेक्टर जे आहेत ते 1 ते 2% मायनसमध्ये जाऊन बंद झालेले आहेत. त्यामुळे ब्रॉड बेस सेलिंग जे आहे ते आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी थोडंसं विकनेस दिसतं. युरोपियन मार्केटसुद्धा मायनस आहेत, 20-30 पॉईंट मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा जो आहे तो 200 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. काल डाव जोन्स जवळपास 500 पॉईंट मायनसमध्ये क्लोज झालेला. आजही फ्युचर्स 200 पॉईंट मायनस आहेत. तर मला वाटतं ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा एक प्रॉफिट बुकिंगचा माहोल येतो आहे. आपल्या मार्केटमध्येही नवीन लाईफ टाईम हाय टच केला पण सक्षम राहू शकला नाही. निफ्टी ऑलमोस्ट फक्त 50 पॉईंट वरती गेला. 23,325 वरून 26,375चा फक्त 50 पॉईंट वरती नवीन हाय केला आणि ऑलमोस्ट तिथून डिक्लायनिंग आली. त्यामुळे मला वाटते लास्ट फ्रायडेला आपण चांगलं क्लोजिंग दिलेलं नवीन लाईफ टाईम हायच्या आसपासचं 26,325च्या आसपास क्लोजिंग होतं मागच्या शुक्रवारी. पण सोमवारपासून मात्र मार्केटला थोडीशी हायर लेवलला एक फसवा ट्रॅप नवीन हायचा बनवून 50 पॉईंटनं मला वाटतं मार्केटनं जे आहे ते सेलिंग प्रेशरची दाखवले आणि थोडंसं ट्रॅप करण्याचा ट्रेडरला प्रयत्न आहे. मग बघणं गरजेचं की उद्या या शुक्रवारी मार्केट कशा पद्धतीने काय लेवलला बंद होईल. पण मार्केटला क्लिअर कट विकनेस आहे असं मला वाटतं आणि फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माय चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.